हॅलो, नमस्कार. आज आपण सगळ्यांच्या घरात बनणारे साबुदाणे वडे बघणार आहोत. साबुदाण्याची वड्याची रेसिपी बघणार आहोत. एकदम सोपी आणि झटपट अशी एकदम मस्त कुरकुरीत वडे बनवून तयार होतात. मी ही नवीन पद्धतीने रेसिपी आणली आहे. भरपूर जणांच्या घरात ही रेसिपी म्हणजे साबुदाण्याचे वडे जे असतात त्यात शेंगदाण्याचे कूट टाकलं जातं. कोण काय तर कोण काय ॲड करतं. पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने साबुदाण्याचे वडे बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्यामध्ये आपल्याला काय टाकायची एक वस्तू जेणेकरून आपले साबुदाणे वडे हे चिकट न होता मस्त कुरकुरीत फ्लफी एकदम मस्त छानपैकी असे फुगलेले टम्म फुगलेले साबुदाण्याचे वडे बनतील. तर त्यासाठी मी 4 हिरव्या मिरच्या घेऊन घेतल्या होत्या. पाव किलो साबुदाणा मी रात्रीच भिजवून घेतलेला होता. तर त्या 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. त्यातलं बाकीचं मी वाटण त्या साबुदाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे. तर अगोदर आपण साबुदाण्याच्या वड्यांसाठी लागणारी चटणी तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे नाही घेतले आहेत, मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. बघू शकता आपण. आणि ते जे वाटण होतं त्यातलं बऱ्यापैकी वाटण मी त्यात राहू दिलेले. आजूबाजूला लागलेलं सगळंच वाटण मी काढलेलं नाही आहे. मी फक्त हिरवी मिरचीच पेस्ट केली होती मिक्सरमध्ये. तर थोडंसं आपलं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरला मस्त असं फाईन असं बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची. बघा किती मस्तपैकी ही आपली साबुदाण्याच्या वड्यांसाठी चटणी बनवून तयार आहे. माझ्या घरात लहान मुलं खात असल्यामुळे मी ही चटणी थोडी कमी तिखट बनवली आहे. जर तुम्हाला तुमच्या घरात मोठ्यांसाठी बनवायची असेल तर तुम्ही 2 हिरव्या मिरची जास्तीची ॲड करून तयार करू शकता. थोडीशी लाल चटणी पावडर मी या साबुदाण्यात टाकून घेतलेली आहे. पहिले मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेलीच होती. थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आत्ता आपण जे बटाटे उकडलेले होते ते बटाटे मी यात किसून घालणार आहे. मी 2 मीडियम साईजपेक्षा थोडी म्हणजे समजून घ्या मोठी साईज आहे. तर ते बटाटे मी इथे उकडून घेतलेले होते. तर ते मी इथे मॅश करून घेणार आहे. आपल्याकडे जर छोटीशी आमच्याकडे किसणी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते माहीत नाही मला. मी खानदेशी असल्यामुळे आमच्याकडे किसणी म्हणतात. तर अशी जाळी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याने मॅश करून घ्यायचे पूर्ण बटाटे. हे असे मस्तपैकी असे पूर्ण पल्पसारखं असं काढून घ्यायचं आहे तो बटाटा. आत्ता आपण हे सगळं मिश्रण असं घट्ट असं गोळा तयार करणार आहोत. पण एक गोष्ट आपल्याला त्यात ॲड करायची आहे. यात आपण शेंगदाण्याचे कूट ॲड करणार आहोत. काहीच ॲड नाही करायचे, फक्त म्हणजे राजगिऱ्याचं पीठ ॲड करायचं आहे. तुम्ही बघाल एक नंबर आपला हा साबुदाणा वडा बनून तयार होतो. इतका मस्त कुरकुरीत आणि फ्लफी बनून जातो हा. लहान मुलंसुद्धा आवडीने खातात, मोठेसुद्धा आवडीने खातात. तुम्ही म्हणाल तर तुम्ही हा बिझनेससुद्धा कराल, कारण बहुतांश लोकांना ही ट्रिक माहीत नाही की यामध्ये काय टाकायला लागतं म्हणून. जर तुमचे देखील साबुदाण्याचे वडे ही ट्रिक वापरून जर तुमचे साबुदाणे वडे हे कुरकुरीत फ्लफी होत असतील आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही बाबा आमचे साबुदाणे वडे पहिलेपेक्षा आत्ता यावेळेस एकदम छान बनलेत, तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा की तुम्ही ही रेसिपी ट्राय केली म्हणून. तेवढाच मला आनंद होईल की कोणीतरी माझी रेसिपी ट्राय केली म्हणून. तर मस्त आता आपण कढई ही गॅसवर ठेवून तेल तापवून घेणार आहोत. तेल तापवून झाल्यावरती आपण वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही वडे हे बॉलसारखे देखील तयार करू शकता. आमच्या गावाकडे बॉलसारखे तयार करून मिळतात, पण मी आपले जे रेग्युलर हे मुंबई साईडला तयार करतात त्या पद्धतीनेच मी तुम्हाला हे वडे बनवून दाखवते. मस्तपैकी असं ते पीठ असं घट्ट मस्त असा दाबून घ्यायचा आहे तो वडा. या पद्धतीने असे चपटे वडे बनवून घ्यायचे आहेत. जसे वडापावचा वडा बनवतो ना आपण, त्या प्रकारे आपण हे वडे तयार करायचे आहेत. सुरुवातीला मी हे वडे जास्त बनवून ठेवत नाही आहे, लागता मी हे वडे बनवणार आहे. तर बघू शकता मस्तपैकी आपण असे वडे तयार करून घ्यायचे आहेत. आपल्या हाताला जरी ते बटाट्याचं म्हणजे आपण वडे करताना बटाटा आपल्या हाताला चिकटत असतो, तर काय टेन्शन नाही घ्यायचं आहे. चमच्याने आपण ते चिकटलेला बटाटा काढून घ्यायचा आहे. बघा मस्तपैकी आपण हे वडे तेलात सोडलेले आहेत. तेल आपलं हे मीडियम आचेवरतीच गरम करायला ठेवायचं आहे.
एकदम फुल गॅस करून तेल जास्त कडक तापायचं नाही आहे, कारण ज्या वेळेस तुम्ही तेलात हे साबुदाणे वडे टाकाल तर साबुदाणे वडे हे फुल गॅस असताना आतमधून कच्चे राहतील आणि वरून कुरकुरीत जरी दिसत राहिले मग खाताना आतमधून ते सगळं मिश्रण जे आहे ते असं म्हणजे जसं वरून शिजलेलं आहे तसं आतमधून शिजणार नाही. म्हणून एक तर तेल गरम करून घ्या आणि मिडियम गॅस किंवा स्लो गॅसवरती ठेवा. माझं म्हणणं तरी आहे पहिले स्लो गॅसवरतीच ठेवा, मग नंतरनी मिडियम गॅसवरती सगळे वडे बनवून तयार करून तळून घ्या. आता आपण जे पीठ बाकीचं होतं ते पीठ देखील आपण त्याचे वडे तयार करून घेणार आहोत. आणि आता आपण हे जे वडे आहेत हे परतून घेणार आहोत. बघा किती मस्तपैकी हे शालो फ्राय झाले, एकदम भारी असे वडे बनून तयार होतात. ज्यांना माहिती नाही आहे, भरपूर लोक, मी पण अगोदर म्हणजे जसे वडे बनवायला घ्यायची तर त्यात शेंगदाण्याचं कूट टाकायची, पण ते वडे आतमधून कच्चेच लागायचे. मग नंतरने मी ज्यावेळेस ठेलेवाल्याजवळ गेली जे साबुदाणे वडे बनवतात तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे राजगिराचंच पीठ टाकतो, आम्ही शेंगदाण्याचा वापर करतच नाही. त्यात आम्ही शेंगदाण्याचा वापर फक्त आणि फक्त चटणीसाठी करत असतो. आणि हो, आमच्याकडे उपवासामध्ये फक्त हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट किंवा लाल चटणी आणि शेंगदाण्याचं कूटचाच वापर केला जातो. इतर बडीशोप, कढीपत्ता या गोष्टींचा वापर केला जात नाही. जर तुमच्याकडे करत असतील तर तुम्ही बिनधास्त यामध्ये टाकू शकता. जिऱ्याचा वापर करू शकता तुम्ही जर करत असाल तर. म्हणून मी यात बाकीच्या गोष्टी स्किप केल्या आहेत. उपवास जरी नसला तरी मी जी आमच्याकडे ॲक्च्युअलमध्ये रेसिपी बनते तीच रेसिपी मी तुम्हाला इथे दाखवते. मी त्याच पद्धतीने वस्तू बनवते. मग ते वरीची तांदूळची खिचडी असो, मग साबुदाणा खिचडी असो, त्यात मी बटाटा जरी घातला असेल, बाकी सगळं जिन्नस आलं, पण त्यात मी कढीपत्ता, बडीशोप, जिरं हे काहीही घालत नाही. आपण अधूनमधून हे वडे असे मस्तपैकी परतून घ्यायचे. मस्तपैकी आपले वडे हे बनून तयार झालेत. बघा किती मस्तपैकी असा कलर आलेला आहे. बघू शकता आपण किती कुरकुरीत असे वडे दिसत आहेत. आता आपण अजून जे वडे तयार केलेले होते ते वडे आपण यात टाकून घेणार आहोत. गॅस हा मीडियम फ्लेमवरतीच ठेवा. आणि जर तुमचे वडे हे करपत असतील तर मग तुम्ही स्लो फ्लेमवरती ठेवूनच वडे तळायचे आहेत. कारण तुम्ही फुल फ्लेमवरती ठेवाल तर तुमचे हमखास वडे हे जळतीलच आणि खायला टेस्ट येणार नाही. म्हणून मीडियम साईज किंवा मीडियम फ्लेम किंवा स्लो फ्लेमवरतीच ठेवा. सॉरी, शब्द चुकला असेल माझा, माफ करा. मस्तपैकी आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत. आपण कुठे बाहेर जाताना वगैरे आपल्याला काही नाश्ता सुचतच नसेल तर आपण ह्या पद्धतीचा नाश्ता देखील बनवू शकतो. मी साबुदाण्याच्या नवीन नवीन पद्धतीने रेसिपीज आणण्याचा प्रयत्न करेन, कारण आमच्या घरात साबुदाणा हा आवडतो. बहुतांश लोकांचे जास्तीत जास्त घरामध्ये साबुदाणा हा प्रकार आवडतोच. तर मस्तपैकी आपले साबुदाणे बनून हे तयार झाले. साबुदाणे वडे बनून झालेत. बघा किती मस्तपैकी असे दिसत आहेत. अशा नवीन नवीन रेसिपीजसाठी सुवर्णास किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी ट्राय केल्यावरती कमेंटमध्ये नक्की सांगा कशी बनली म्हणून. धन्यवाद.